नमस्कार, मी अंकुश जाधव. विलेज स्ट्रगलर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना शेतकरी राजा, बळीराजा अशा उपाध्या आपण फार दिवसापासून ऐकतोय. नेत्यांची भाषणं किंवा परदेशात गेल्यानंतर आपल्या नेत्यांनी आपल्या देशाविषयी ओळख करून देताना उद्गारलेला शब्द हा माझा देश हा कृषीप्रधान आहे, माझा देश हा शेतकऱ्यांचा आहे, असे आपण खूप वेळेस बोलतो. खरंच आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना काही इज्जत आहे का, असा हा माझा आजचा मूळ प्रश्न आहे. कारण आपल्या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ आहेत. त्यापैकी चौथा स्तंभ हा आत्ताचा मीडिया म्हणा किंवा वृत्तपत्र, या आपला चौथा स्तंभ आहे, पत्रकारिता. मुळात पत्रकारिता हे निर्भीड असावी लागते असं आपण बोलतो. पण खरंच पत्रकारिता निर्भीड आहे का? पत्रकारांनी एका शेतकऱ्याची बाईट घेतली. आमचे अंबादास पवार हे लातूर जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतात राबताना एका न्यूज चॅनलच्या पत्रकारांनी त्यांची बाईट घेतली. पत्रकार हा प्रश्न विचारताना असे प्रश्न विचारतोय, तुम्हाला परवडतं का? मग परवडत नाही तर मग तुम्ही कसं भागून घेता? तर शेतकरी त्याच्या गरजा लिमिटेड ठेवतो. त्यांना माहीत आहे की आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही. आणि आमच्या मराठवाड्यामध्ये मुख्य पीक हा शेतीमधला सोयाबीन आहे. सोयाबीनला बाजारभाव नाही, हे तर पूर्ण महाराष्ट्रातले सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. पण बाजारभावाचा प्रश्न कधी निर्माण होतो? जेव्हा आमचा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो, तेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, तेव्हा बाजारभावाचा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यांविषयी तळमळ बाळगणारे हे तेव्हाच बोलतात जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो. आता वर्षभर कोणी काही बोलणार नाही, सर्व जिकडे तिकडे निश्चिंत असतात. 4,000चा सोयाबीन, आता तो शेतकऱ्यांचा बाईट मी बघितला न्यूज चॅनलवर. 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन आमच्या छाती एवढं थैलं जेव्हा 4,000 क्विंटलनं आम्ही विकतो, तेच आज 25 किलो बियाण्याची बॅग ही 3,031-32ला आम्ही खरेदी करतो. ते कसं किलो काय पडतो? 125-26 रुपये किलोनं ते आम्हाला पडतं. आणि आमचं 4,000 रुपये क्विंटल मिळाल्यानंतर आम्हाला काय भाव मिळतो? त्याचा 30-40 रुपये किलो भाव मिळतो. मग आता याच्यामध्ये भागतंय कसं? आता शेतकऱ्यांनी बैल ठेवायला पाहिजे. शेतकऱ्यांनी स्वतः का जुंपून घेतलं स्वतःला? शेतकऱ्यांनी बैल ठेवले पाहिजे. बैल परवडत नाहीत, कारण आता शेतात कामगारांचे भाव वाढ झाली. मग ट्रॅक्टरने शेती करावी तर ट्रॅक्टरचे इंधन दर वाढले, त्याच्यामुळे ट्रॅक्टरची भाडे वाढली. मग परवडणार नाही तर तुम्ही शेती का करता? हा त्यांना प्रश्न विचारला नाही. तेवढंच खूप धन्यवाद तुमचे. कारण शेती का करता हा प्रश्न त्यांनी विचारला नाही. कारण शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे, हा त्याचा उपजीविकेचा प्रश्न आहे, हे त्याला त्याच्यातून दर्शवायचं होतं. पण ज्यावेळेस शेतकऱ्यांचा विषय तुम्हाला काही शेतकऱ्याकडून घ्यायचं असतं, तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला स्वयंघोषित राजा पण देता. आणि जेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांना काही द्यायचं असतं, तेव्हा तुम्ही त्याला लुबाडता. ही जी तुमची वृत्ती आहे समाजाची, शेतकऱ्यांकडे बघण्याची, ही जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे दिवस चांगले येणार नाहीत. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कारण आता जुलै महिना सुरू झाला, हाच कृषी दिन आहे. त्यातल्या त्यात कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. या कृषी दिनाच्या दिवशीच आज मी त्यांचा व्हिडिओ बघितला. मला फार वाईट वाटलं. कारण मुळात जे
आम्ही शेतकऱ्यांची जी मुलं आहोत, जे आज यंग वयामध्ये आहोत, युवक आहोत, त्यांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना अशा अवघड कामापासून दूर ठेवलेलं बरं. स्वतः आपण इतरत्रही काम करत असाल तर काही टाईम आपल्या शेतीमध्ये पण द्या. शेतीला लाजू नका. शेती करणं हे आपलं कर्तव्य समजून शेती करा. कोण काय म्हणेल, कोण कसा श्रीमंत होतोय, कोण काय करून श्रीमंत होतो याच्याकडे फार लक्ष देऊ नका. ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. त्याच्यामुळे अशा वृद्ध शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम लावू नका. जय